दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केरळ प्रचार दौरा सध्या रद्द करण्यात आला। केरळमधील करुणा कागावल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये ते उपस्थित राहणार होते। थिरुवल्ला विधानसभा मतदारसंघात त्यांची प्रचार सभा सुद्धा आयोजित करण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव त्यांनी हा दौरा रद्द केला आहे। देवेंद्र फडणवीसांचा केरळ प्रचाराचा दौरा सध्या रद्द करण्यात आलेला आहे। एक प्रचार सभा सुद्धा केरळमध्ये आयोजित करण्यात आली होती। दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आलेले। दत्ता मेघेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री जाणार असल्यानं हा प्रचार दौरा रद्द करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, मुख्यमंत्र्यांचा केरळ प्रचार दौरा रद्द करण्यात आलाय, तो दौरा नेमका आता पुढे कधी होणार आहे? बरोबर, मुख्यमंत्री आज केरळच्या दौऱ्यावरती जाणार होते, त्या ठिकाणी ते प्रचाराला उपस्थित राहणार होते। पण आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा केरळ विधानसभा निवडणुकीची प्रचाराचा दौरा रद्द केलेला आहे। दुपारी ते दत्ता मेघे यांच्या अंत्यसंस्काराला जाणार आहेत। काल दत्ता मेघे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणार आहेत। सकाळी 11:30 वाजता केरळमधील आपण बघतो करुणा कागावल्ली विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजर राहणार होते। तसंच दुपारी 4 वाजता तिरुवल्ला विधानसभा मतदारसंघात त्यांची प्रचार सभाही होणार होती आणि दोन्ही कार्यक्रम हे रद्द करत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दत्ता मेघे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत आणि त्या ठिकाणी आपण बघितलं जाणार आहे। त्यामुळे त्यांनी आजचा दौरा हा रद्द केलेला आहे, कारण की दत्ता मेघे हे कार्यकर्ते होते आणि त्यांचा मोठा सहभाग देखील राहिलेला आहे। त्यांच्या या ठिकाणी निधन झालेलं आहे काल आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असल्यामुळे त्यांचा केरळ दौरा त्यांनी आता रद्द केलेला आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।